साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव अभिजित शिवाजीराव बाळे, हां, राहणार नागापूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. ही आपली व्हरायटी कुठली आहे? भुज सर, सिमचे. होय ना. हो. हा किती दिवसाचा प्लॉट झाला आता? हा 65 दिवसाचा प्लॉट आहे सर. ओके. ह्या प्लॉटला आपल्याला काय अडचण येत होती तरी? सर ह्या प्लॉटमध्ये साईज होत नव्हते. कशामुळे काय अडचण येत होती काय? वाढत्या टेम्परेचरमुळे सर, हां आणि थोडाफार भुरीचा अटॅक होता. हां. कवर होत नव्हता. बरं, त्यासाठी तुम्ही उपाययोजना काय काय केल्या काय? आपलं अपटेक, हां. सुपर अपटेक 90 हां. सोडलं सर. किती दिवस झाले सोडून? आज 4था दिवस आहे सर. ओके. ह्याच्यात काय बदल जाणवला? सर जवळपास एका फळामध्ये हां 1 ते 1.5 किलोचं वजन वाढलं. हां. आणि प्लॉटवर पुऱ्यापैकी हिरव्या प्रकारे ग्रोथ झाली. हिरव्या प्रकारे ग्रोथ झाली. हां. अजून काय बदल जाणवला तरी? सर प्रत्येक फळामध्ये जवळपास 1 ते 1.5 किलोमध्ये हे झाली. हं. आणि त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं ना हं. की सोडायच्या आधी हे करा, तर मी बऱ्यापैकी फळाला फोटो हे काढून ठेवले होते. आणि आज पाहिलं तर त्या फळामध्ये खूप बदल झालेला आहे. बरं, ह्याच्याबरोबर विथ कॉम्बिनेशन काय दिलं तुम्ही? कॅल्शियम नायट्रेट सोडलं होतं. कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट ऑक्साईड. ऑक्साईड ना. हो. बरं, कॅल्शियम ऑक्साईड सोडलं होतं. हं. आता एक मला सांगा, इथं आता हिती आहे, इथं आता काय इथं काय बदल जाणवते बाबा ह्या फळात? इथं काय बदल जाणवला सर तरी? हा फळ आता तुम्हाला याच्या व्हिडिओमध्ये तर दिसत असेल, हां. जवळपास 2 किलोच्या पुढं दिसतोय. ओके. हां. आधी तो 1.5 किलोला बी कमी होता. हं, हं. हं. बरं, सुपर अपटेक 90 सोडल्यामुळं काय हं. अजून प्लॉटमध्ये जो बुरीचा अटॅक तुम्ही सांगताय हां काय, हां. तर त्याला काय फरक जाणवला काय? हो सर. आता हा प्लॉट असा दिसत होता ना, हं. तर जेव्हा आपला औषध सोडायच्या आधी हं. बऱ्यापैकी असा पूर्ण असा सुकून जात होता अशा टायमापर्यंत. हं. आणि आता बघा ना, असा पूर्ण हिरवपणा हे वाढतोय. सोडायच्या वेळी टेम्परेचर किती होतं तरी? सोडायच्या वेळेस हां जवळपास मी सकाळच्या वेळी सोडलं होतं बघा. हां, नाही नाही, पण त्या दिवशी टेम्परेचर किती जाणवते आता रोज? हेच 32 ते 35च्या जवळपास असते. 32 ते 35 डिग्री सेल्सिअसमध्ये, बरोबर काय? बरं, एवढ्या टेम्परेचरमध्येही तुम्हाला रिझल्ट आला आहे, हो. साईज वाढले. आता आपल्या भागातले जे भरपूर शेतकरी आहेत, हं, परभणी जिल्हा असेल किंवा जालना असेल काय, हं. तर इथं भरपूर शेतकऱ्यांना अडचण आहेत की ह्या वाढत्या टेम्परेचरमध्ये साईज होणं झाली, साईज साईज. आणि वेल सुकायला लागली, बरोबर आहे? हो. तर तुमची एक प्रॅक्टिस म्हणून तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल काहीतरी? सर आपल्या कंपनीचं सुपर अपटेक हं. बऱ्यापैकी म्हणजे 100% काम करतं बघा. हं. शेतकऱ्यांना हा वापरायला पाहिजे. हो ना. हो. त्याचे रिझल्ट 100% रिझल्ट आहे सर. तुम्ही अगदी मनापासून सांगताय कसं? मनापासून म्हणजे सर मी स्वतः शेतीमध्ये प्रॅक्टिस करतो म्हणून सांगतोय. हो ना. हा वेट म्हणजे हं. फुगवण्याचा टाइम असतो. आणि हं. जर आता नाही फुगवली तर बऱ्यापैकी लॉसमध्ये जायचे चान्सेस असतात. बरोबर. हां, आणि हे सोडल्यामुळे मला बऱ्यापैकी फायदा झालाय. बऱ्यापैकी म्हणजे 100% फायदा झालाय. 100% ना. हो. तुम्ही ज्या दिवशी आलते का, त्या दिवशी हं. म्हणलं आता जाऊ द्या. मी म्हणलं आता ह्या साईज तर होईना, हं. जाऊ द्या म्हणलं आता 3000 रुपये खर्च करायला काय हरकत नाही. हं. मी केला त्या दिवशी आले. हं. आणि आपण घेतलं सोडून बघू म्हणलं. आता लोक 1 लाख रुपये खर्च केलाय. हं. आता 3000 रुपयांनी काय होणार, चला म्हणलं हा एक प्रयत्न करू. हं. केला. हं. बऱ्यापैकी म्हणजे फरक 100% जाणवला मला. 100% ना. हो. शेतकरी बांधवांना आपण हा बघू शकताय, हा असं प्लॉट आहे. चालेल साहेब, थँक्यू.